तर माझ्यावर दबाव आणण्यासाठी राम शिंदेंना सभापती केलं होतं असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। अडचणीत आणण्यासाठी नगरपंचायतीमध्ये लक्ष घातलं असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं। पदाचा गैरवापर कधी केला नाही आणि करणारही नाही असं प्रत्युत्तर राम शिंदेंनी दिलंय। तर रोहित पवारांकडून सारखं जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं देखील राम शिंदे यांनी म्हटलं। राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत। त्यावेळेला रोहित पवारांनी टीका केलेली आहे आणि त्याला आता राम शिंदेंनी प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय। माझ्यावरती दबाव आणण्यासाठी राम शिंदेंना सभापती केलं असं रोहित पवार यांनी वक्तव्य केलं। राम शिंदे सर हे माझे विरोधक असल्यामुळे त्यांना तिथं परिषदेची आमदारकी दिली आणि परिषदेची आमदारकी दिल्यानंतर त्यांना परत एकदा सभापती सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलं। मग कुठेतरी माझा आवाज अजून दाबण्यात यावा, मी अजून अडचणीत तिथे यावं, राजकीय कुरघुड्या त्या ठिकाणी व्हाव्यात म्हणून नगरपंचायत जी आहे तो खरं तर तसा फार छोटा घटक आहे। याच्यामध्ये सुद्धा लक्ष हे फक्त राम शिंदे सरांनी घातलं असं नाही, तर आज सत्तेत असणारे मुख्यमंत्री असतील त्यांनी याच्यामध्ये खास लक्ष घातलं। जो अध्यादेश आला आहे तो अध्यादेश कर्जत जामखेड पुरता मर्यादित नसून तो अध्यादेश संपूर्ण राज्याला लागू आहे। मी माझ्या पदाचा गैरवापर कधीच केला नाही, पुढेही करणार नाही। असं आहे की कोणामुळे आवाज दाबला आहे, मग आता अजितदादाचं आणि त्यांचं जमत नाही, अजितदादा उपमुख्यमंत्री झाला म्हणजे काही त्यांचा आवाज दबला का? सारखी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतायत। मतदारसंघात सांगतायत की गुड न्यूज देतो, 8 दिवसात देतो, 15 दिवसात देतो। गुड न्यूज काय देता येणार? गुड न्यूज काय होण्याची शक्यता नाही। आमच्याकडे 235 आहेत संख्या सरकारमध्ये।